नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी, गणेश हाकेंनी केलेल्या वक्तव्याची. अजित पवारांसोबतची युती म्हणजे असंघाशी संघ आहे. भाजपच्या गणेश हाकेंच्या वक्तव्यानं आता महायुतीमध्ये आणखी एका वादाला तोंड फुटलंय. अजित पवारांसोबत झालेली युती आमचं दुर्दैव असल्याचं हाके म्हणाले. तर हाकेंच्या वक्तव्यानंतर मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांनी जोरदार पलटवार केलाय. 24च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे. खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडवला. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. हे असंच जर चालू राहिलं तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती, आमच्या गावाच्या वरती अन्याय. गणेश हाकेंची पक्षाची अवस्था आहे ती अवस्था म्हणजे बाण लागलेल्या राजहंसासारखी आहे. त्यामुळं त्यांना आता नवीन ऊर्जा प्राप्त होण्याकरता त्यांनी ते वक्तव्य केलंय. आम्ही त्यांना कवडीची किंमत देत नाही. गणेश चतुर्थीच्याच पूर्वी पक्षाने त्यांचं विसर्जन करू नये याची काळजी घ्यावी. हाकेसारखे कुणीही वर्ग तर स्वतःच्या येणाऱ्या निवडणुकामध्ये स्वार्थासाठी तर त्यांना काडीचीही किंमत नाही. असे गणेश हाकेसारखे, तानाजी सावंत, आयरे गेरे निवडणुकीच्या काळानंतर ही बेडकं स्वतःच्या स्वार्थासाठी बळगळतात. त्यांना आमच्या वतीने आता शून्य किंमत